विधान परिषद उपसभापती पदासाठी शिवसेनेकडून सचिन अहिरांचा उमेदवारी अर्ज. एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का. 6 खासदारांनंतर अहिरांनीही ठाकरेंची साथ सोडली. सचिन अहिर पक्षांतरबंदी कायद्याच्या कक्षेबाहेर. धनुष्यबाणावर निवडून आल्याचा अहिरांचा दावा. उपसभापती पदासाठी कायद्यात कारवाईची तरतूद नाही. वरळीत आदित्य ठाकरेंना सचिन अहिरांचं आव्हान. वरळीचा पुढचा आमदार अहिरच, शिवसेनेचा दावा. अधिवेशनाचा उद्या 7वा दिवस. उपसभापतींची निवडणूक पार पडणार. शिवसेना युबीडीच्या भूमिकेकडे लक्ष. गृहराज्य विभागाच्या पुरवणी मागणीवरही होणार चर्चा. शरद पवारांची राष्ट्रवादी सरकारमध्ये जाण्यासाठी आशावादी. पक्षातील एक गट सत्तेसोबत जाण्यासाठी आग्रही, तर दुसऱ्या गटाची काँग्रेसमध्ये विलीन होण्याची मागणी. सूत्रांची माहिती. चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू, तर जखमी 4 विद्यार्थ्यांवर रुग्णालयात उपचार सुरू. चेंबूरमधील घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून दखल. घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आदेश. रस्ते घोटाळ्यामुळे झाडं धोकादायक. रस्त्यावर नागरिक सुरक्षित नाहीत. आदित्य ठाकरेंचा सरकारवर आरोप. सियाच्या अधिकृत वकीलपत्रावरून वादंग. न्यायालयात बाजू कोण मांडणार यावरून वादंग. वकील आशुतोष श्रीवास्तव यांची साहिल गोयलला 10 कोटींच्या नुकसान भरपाईची नोटीस. आणि राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाची हजेरी. मुंबई, नवी मुंबईसह अनेक भागात पावसाचा जोर वाढला. पावसामुळे अनेक सखल भागात साचलं पाणी. नदी नाल्यांना पूर आल्यानं प्रचंड नुकसान. केतन अग्रवाल